ॐ सर्वधर्मस्थापकस्त्वं सर्वधर्मस्वरूपकः आचार्याणां महाचार्यो रामकृष्णाय ते नमः। यथाग्नेर्दाहिका शक्तिरामकृष्णे स्थिता हि या सर्वविद्यास्वरूपां तां शारदां प्रणमाम्यहं। परतत्त्वे सदा लीनो रामकृष्णसमाज्ञया यो धर्मस्थापनरतो वीरेशं तं नमाम्यहं। वीरेशं तं नमाम्यहम्। नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण भगवान श्रीरामकृष्णांचे एक अन्यतम पार्षद श्रीमद स्वामी अभेदानंदजी महाराज यांचं आविर्भाव दिवस म्हणजेच जन्मदिवस साजरा करत आहोत. तर त्यांच्या जीवनातल्या काही घटनांचा उल्लेख करून त्यातून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे हे थोडंसं बघण्याचा प्रयत्न करूया. आणि विशेष करून जे फारच एक महत्त्वाची बाब जी आपल्याला घेण्यासारखी आहे ती म्हणजे एक आपण सगळेजण साधक आहोत, मोक्षार्थी आहोत. आणि एक मोक्षार्थीचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे हे अतिशय म्हणजे एक फार बोलकी घटना अभेदानंदजी महाराजांच्या जीवनात ती दिसून येते की जेव्हा आपण एखाद्या सत्पुरुषाच्या त्यांच्या सहवासात असतो आणि ते आपल्याला सतत दिशानिर्देश करत असतात आणि जेव्हा ते निर्देश करत असतात तेव्हा आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे. साधारणपणे आपला दृष्टिकोन असा असतो की त्यात आता दोष असं आहे असं मी म्हणणार नाही, पण फार गोष्टी सहजासहजी आपल्याला पटत नसतात. पटत का नाही? कारण की अज्ञानाचा थर हा इतका जाड असतो की सहजासहजी तो आपल्याला विचार आवडतो, कदाचित बौद्धिक स्तरावरती पटतो, पण तो इतका पटलेला नसतो की आपल्या जीवनात तो बदल आणू शकेल. आपल्या जीवनात बदल आणू शकेल याच्याकरता सत्पुरुष नक्कीच जबाबदार नसतात. आपल्या जीवनात बदल येत का नाही त्याच्याकरता आपण स्वतःच आपल्या अज्ञानाचा जो पूट असतो तो इतका जाड असतो की मग आपण त्या शिकवणीला घेऊन काहीतरी उगीच ज्याला म्हणतो की तर्कवितर्क करतो, स्वीकार करत नाही. आणि म्हणूनच आपली प्रगती ही फार हळुवारपणे होत असते आणि या गोष्टीकडे सहसा आपण फार दुर्लक्ष करत असतो. घटना मी ती घटनेवरती सरळ जातो, बाकीच्या गोष्टींकडे आपण नंतर जाऊया. घटना अशी घडली होती की आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवरात्रीच्या दिवशी स्वामीजींनी काशीपूरला पहिल्या प्रहराच्या पूजेनंतर ते जेव्हा ध्यानाला बसले होते त्यांनी अभेदानंदजी महाराजांना म्हटलं की तुम्हाला स्पर्श कर. आणि स्पर्श केल्यानंतर अभेदानंदजी महाराजांना असं काही जाणवलं की काहीतरी बॅटरी पकडल्यानंतर काही एक छोटासा आपल्याला करंट लागतो तसला काही अनुभव त्यांना आला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पहराचं जेव्हा ध्यान सुरू झालं, दुसऱ्या पहराची पूजेच्या नंतर तेव्हा अभेदानंदजी महाराजांना खूपच गाढ ध्यान लागलं. आणि यातून काय झालं, ठाकूरांना हे सगळं वरती बसलेले होते त्यांना सगळं कळलं की खालती काय सुरू आहे. त्यांनी स्वामीजींना वरती बोलवून त्यांची चांगली कानउघाडणी केली की अरे काही जमा होता न होताच तो खर्च करतोय. यातून घडलं काय की अभेदानंदजी महाराजांच्या जीवनामध्ये जे एक विशिष्ट भाव घेऊन ते पुढे जात होते तो भाव पूर्णपणे बदलला. आणि याला घेऊनच भगवान श्रीरामकृष्ण चिंतित झाले. पण शेवटी म्हणतात ते की अरे छोकऱ्याचं भाग्य चांगलं वाचून गेलं. या घटनेकरता मी हे मांडत नाहीये. आता अशा एका अजून पूर्णपणे अभेदानंदजी महाराज अद्वैत ज्ञानामध्ये पूर्ण प्रतिष्ठित झालेले नाही.
आणि एके दिवशी काशीपूरला जिथे ही घटना घडली होती, काय करतात की अभेदानंदजी महाराज जवळच्या त्या काशीपूरच्याच तिथे असलेल्या एक तलावामध्ये मासे पकडायला जातात. आणि मासे पकडणं म्हणजे ते तो एक जो हे असतं, त्याला म्हणतो की मासे पकडण्याकरता एक तो बांबू असतो, त्याला ते दोर असतं, मग त्याला काहीतरी ते एक खाद्यपदार्थ बांधलं जातं आणि असं करून ते मासे पकडायचं. हा त्यांना आवडायचं अभेदानंदजी महाराजांना. आणि जेव्हा ठाकूरांना हे त्यांना कोणीतरी सांगितलं की अरे हा असा करतो, ठाकूरांना ते मुळीच आवडत नाही. ठाकूरांना ते मुळीच आवडत नाही आणि ते स्पष्टपणे म्हणतात की पहा, अशा प्रकारे मास्यांना धोका देऊन आणि त्यांना मारणं हे योग्य नाही. धोका देऊन म्हणजे की त्यांना आमिष काहीतरी दाखवायचं आणि त्यांना पकडायचं, त्यांना मारायचं. ठाकूर म्हणतात की हे तर जणू असं आहे की एखाद्या आपल्या मित्राला घरी बोलवायचं आणि घरी बोलवून त्याच्या जेवणात विष घालायचं. पण हे काही अजून पहा, अभेदानंदजी महाराज अद्वैत ज्ञानात प्रतिष्ठित झालेले नाही आणि त्यांना ठाकूरांनी सांगितलं ही गोष्ट थोडीशी पटत नाही आणि ते लागलीच गीतेचा एक श्लोक उद्धृत करतात आणि ते म्हणतात की आत्मा कोणालाही मारत नाही आणि कोणाकडनंही मारल्या जात नाही. आता पहा, हे पूर्णपणे एक मिसइंटरप्रिटेशन झालेलं आहे. आणि ते कोट करतात, य एनम वेत्ती हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौतौ न विजानीतो नाय हंती न अन्यते. आता भगवान श्रीरामकृष्णांच्या हे चांगलं लक्षात येतं की हे काहीतरी अर्धवटसारखं झालेलं आहे आणि म्हणून जोपर्यंत एक अनुभवाची एका टप्प्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टीला काहीही अर्थ नसतो. भगवान श्रीरामकृष्ण इथे एक फार सुंदर त्यांच्या मनामध्ये एक विचार येतो की आपण एखाद्याचा विचाराला नकार देऊ शकतो पण एखाद्याच्या अनुभवाला नकार देऊ शकत नाही. पहा, फार सुंदर गोष्ट आहे बरं. एखाद्याच्या विचाराला नकार देऊ शकतो पण एखाद्याच्या अनुभवाला नकार देऊ शकत नाही. जोपर्यंत त्याला तो अनुभव येत नाही तोपर्यंत हे असंच चालणार. म्हणजेच काय, एक उदाहरण घेऊया की समजा एखादी व्यक्ती आली, त्यांनी कधी साखर खाल्लेली नाही आहे आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना म्हटलं की साखर खारट असते, खारट असते. त्याने कितीही म्हटलं तरी आपल्या सर्वांचा अनुभव आहे की साखर ही गोडच असते, साखर कधी खारट होत नाही किंवा नसते. तर त्याने कितीही सिद्धांत सांगितला किंवा त्याला माहीत नसेल बिचारायला, मग आपण त्याला काय सांगू की हे बाबा साखर खा. आणि साखर खाल्ल्यानंतर त्याला तो अनुभव येईल आणि अनुभव आल्यानंतर मग तो तसं कधी बोलणार नाही. तर आपण एखाद्याचा विचाराला नकार देऊ शकतो पण एखाद्याच्या अनुभवाला नकार देऊ शकत नाही. आणि भगवान श्रीरामकृष्णांचं ह्या लक्षात येतं की जोपर्यंत हा अनुभवाच्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाही हे असंच चालणार. आणि म्हणून त्याच्या काही दिवसानंतरच हे सगळे त्यागी भविष्यातील त्यागी शिष्य काशीपूरला राहत असताना एके दिवशी दुपारच्या वेळेस जेव्हा काली महाराज एकटे असतात तेव्हा श्रीरामकृष्ण बघतात की त्या काशीपूरच्या लॉनमध्ये एक व्यक्ती गवत वरती चालत आहे आणि असे पाय मुद्दाम असे घासून घासून चालत आहे. तर भगवान श्रीरामकृष्ण त्यावेळेस त्या अद्वैताच्या उच्च स्तरावरती असतात आणि लागलीच ते म्हणतात काली महाराजांना की अरे जा आणि त्या व्यक्तीला सांग की असे पाय असे बिलकुल ज्याला म्हणतो घासून घासून चालू नको, मला खूप त्रास होतोय, जणू काही माझ्या छातीवरती कोणी पाय असे घासून घासून चालत आहे. ऐकल्याबरोबर काली महाराज धावून जातात, त्या व्यक्तीला विनंती करतात आणि त्या दिवशी पहिल्यांदा खऱ्या अर्थाने काली महाराजांना हे लक्षात येतं की खरंच अद्वैत वेदांत काय असतं, त्याची अनुभूती काय असते. आणि त्या स्थितीमध्ये आल्यानंतर मग खऱ्या अर्थाने त्यांनी जो गीतेचा श्लोक म्हटला होता की आत्मा कोणाला मारत नाही आणि कोणाकडे मारल्या जात नाही, जरी त्यांना अनुभूती तेव्हा नव्हती आली तरी सुद्धा त्यांना हे बौद्धिक स्तरावरती समजलं आणि येऊन बरोबर ते ठाकूरांकडे म्हणतात की
मला आज समजलं की खरंच अद्वैत वेदांत काय असतं. इथे बंधू भगिनींनो, ह्या घटनेपासून मी सुरुवात का करत आहे, की एक साधकाचा दृष्टिकोन बघा कसा असतो. चुका सगळ्यांकडनं घडत असतात. आपण सुद्धा तर्क करत असतो. पण जेव्हा अनुभवाच्या स्तरावरती ती गोष्ट येते, तेव्हा एक साधकाचा दृष्टिकोन असा असला पाहिजे की लागलीच ती गोष्ट स्वीकार करून आणि आपल्या आचरणात आणल्या गेली पाहिजे. आणि हेच वैशिष्ट्य भगवान श्रीरामकृष्णांच्या सगळ्या जे त्यांचे शिष्य होते त्यात हे बघायला मिळतं. तर ही घटना मुद्दाम मांडण्याचं उद्दिष्ट काय, की यातून आपल्याला घेण्यासारखं काय, की सगळ्यात पहिली गोष्ट तर भगवान श्रीरामकृष्णांनी त्या दिवशी काही फारसा असा वाद नाही घातला. त्यांनी फक्त एवढं म्हटलं होतं, पहिल्या त्यांनी जेव्हा अद्वैत वेदांताच्या गोष्टी केल्या अभेदानंदजी महाराजांनी, तेव्हा फक्त ते एवढं म्हणाले होते की पहा, ज्यांना अद्वैत ज्ञानामध्ये जे स्थित होतात ना, त्यांचे पावलं कधी पण चुकीच्या दिशेला नाही पडत. पण तेव्हा अभेदानंदजी महाराज फारसे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि म्हणून त्यांना असं वाटलं की जोपर्यंत अनुभवाच्या टप्प्यावर ते हा येणार नाही आणि बरोबरच ती संधी जेव्हा येते, एकदम व्यवस्थितपणे भगवान श्रीरामकृष्ण त्यांना ते समजून देतात आणि मग आपल्याला लक्षात येतं हे सगळ्या गोष्टी का घडल्या असतात, की अभेदानंदजी महाराज एका मार्गाने जात होते आधी आणि मग अचानकच ही घटना घडते. आता याच्यामागे जे सगळं डिव्हाइन प्रोव्हिडन्स आहे, एक दिव्य लीला आहे आणि त्यातून आपल्याला हे लक्षात येतं की आपण पण साधक आहोत, तर आपलं एक दृष्टिकोन जीवनात कसा असला पाहिजे. काशीपूरचीच अजून एक घटना सांगून मग आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बघूया अभेदानंदजी महाराजांना, की पहा, भगवान श्रीरामकृष्ण आपल्या सर्व शिष्यांवरती ईश्वरप्राप्ती त्याच्याकरता एक किती आपलं सर्वस्व किंवा आपलं सर्वस्व मन हे ईश्वरचरणी द्यावं लागतं, हे त्यांच्यावरती बिंबवण्याकरता, आता हे बिंबवण्याकरता ही घटना घडली आहे किंवा योगायोगाने अभेदानंदजी महाराज इथे उपस्थित होते. झालं काय, की काशीपूरला भगवान श्रीरामकृष्णांची तब्येत खूपच खराब झालेली आहे आणि अशा वेळेस कलकत्त्याचे एक फार जाणते योगी आणि पंडित शशधर तर्क चूडामणी हे त्यांच्या भेटीला येतात आणि त्यांचा तो त्रास बघून ते म्हणतात की जर तुम्ही तुमचं मन, आता त्यांना माहिती होतं की भगवान श्रीरामकृष्ण म्हणजे श्रेष्ठतम योगी आहेत, तुम्ही जर तुमचं मन तुमच्या गळ्यावरती केंद्रित केलं तर हा तुमचा रोग एकदम नाहीसा होऊन जाईल. तर तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण काय म्हणतात, की जे मन मी एकदा जगन्मातेच्या चरणी दिलेलं आहे, ते मन आता पुन्हा या शरीरावरती येणार नाही. बंधू भगिनींनो, हे सगळे वाक्य एक ज्याला म्हणून एक फ्रेज आहे, प्रोफेटिक स्टेटमेंट, की जे मन मी एकदा जगन्मातेच्या चरणी दिलेलं आहे ते आता पुन्हा फिरून या शरीरावर कधी येणार नाही. पण तरी पण पहा, आपली बुद्धी कशी असते, म्हणजे साधारण पंडित लोकांची, की नाही पण तुम्ही जगन्मातेला विनवणी करा की हे शरीर पुन्हा ठीक करून देईल. तर तेव्हा सुद्धा भगवान श्रीरामकृष्ण एकदम स्पष्टपणे म्हणतात की तसल्या प्रकारची कोणतीही प्रार्थना मी जगन्मातेला करू शकत नाही. पहा, हे दोन आर्ग्युमेंट्स मधून, आणि हे जेव्हा आर्ग्युमेंट्स होतात तेव्हा अभेदानंदजी महाराज तिथे उपस्थित आहेत. आता कल्पना करू, आपण सतत तिथे उपस्थित आहोत. तर यातून आपल्याला एक गोष्ट बिलकुल स्पष्टपणे लक्षात येते की म्हणजे आपली प्रगती इतकी स्लो का होत आहे. त्याचं कारणच असं आहे की आपल्या मनात अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या म्हणा की जे काही म्हणा असतात. पण भगवान श्रीरामकृष्ण काय म्हणतात की एकदा मी माझं मन त्या जगन्मातेच्या चरणी दिलेलं आहे, आता ते पुन्हा या नश्वर शरीरावरती मी घेऊन येऊ शकणार नाही. आणि आपल्या सर्वांना म्हणजे माहीत असेलच की योगामध्ये ही एक विशेषता असते बरं, की ज्यांचं मन इतक्या कमालीच्या स्तराचं एकाग्र असतं
आणि ते एकाग्र मन जर एखाद्या ठिकाणी लावलं तर या सगळ्या गोष्टी म्हणजे लौकिक स्तरावरती तो रोग बरा होऊ शकतो. पण या सगळ्या गोष्टींकरता भगवान श्रीरामकृष्ण आले नव्हते. ते शिकवायला आले होते की ईश्वरावर प्रेम करायचं ते कसं करायचं, ईश्वरावर मन एकाग्र करायचं ते कसं करायचं, ईश्वराकडनं मागायचं तर काय मागायचं. दुसरे आर्ग्युमेंट जेव्हा करतात शशधर तर्क चूडामणी, तेव्हा सुद्धा स्पष्टपणे ठाकूर म्हणतात की मी आईकडून तसं काही मागू शकत नाही. असो, तर या घटनेतून अभेदानंदजी महाराजांच्या मनावरती इतका खोलवर परिणाम होतो आणि त्यांच्या जीवनामध्ये ते त्याग आणि वैराग्य अजून तीव्र होतं. अभेदानंदजी महाराज, त्यांचा पूर्वाश्रमाचं नाव कालीप्रसाद चंद्र. त्यांच्या आईनी कालीमातेला नवस त्या बोलल्या होत्या आणि त्याचं एक प्रसाद म्हणूनच काली महाराजांचा जन्म झाला 2 ऑक्टोबर 1866 साली कलकत्त्याला. त्यांच्या वडिलांचं नाव रसिकलाल चंद्र. ते फार मोठे संस्कृत पंडित आणि इंग्लिशचे जाणते होते, शिक्षक होते. आणि त्यांच्या आईचं नाव नयनतारा देवी. लहानपणापासूनच अभेदानंदजी महाराज संस्कृतचे एक, ज्याला म्हणतो की त्यांना एक संस्कारगत संस्कृतप्रती खूप प्रेम होतं. एकदम अल्पवयाचे असताना, बिलकुल 6-7 वर्षाचे, त्यांनी अनेक स्तोत्र मुखस्थ त्यांना सहजगत्या होऊन गेले होते. चंडीपाठ वगैरे हे बिलकुल सुस्पष्टपणे ते करू शकत होते. आणि विशेष करून त्यांच्या जे एक त्यांच्या चारित्र्याची विशेषता म्हणजे की ते नेहमी त्यांना अध्ययन करायला खूप आवडायचं. जवळपास 10-11 वर्षाचे असताना त्यांना अचानक पेंटिंग करायची खूप आवड निर्माण झाली. पहा, या महापुरुषाच्या जीवनामध्ये काही काही गोष्टी इतक्या विचित्र घडतात की त्याला एक्सप्लेनेशन करणं आपल्या करता ते शक्य नसतं. आणि त्यांनी 1 वर्ष पूर्ण पेंटिंग शिकण्यात घालवलं आणि इतकी काही प्रगती केली. आता पेंटिंग करणं सुद्धा काहीतरी कल्पना, आपल्या ज्या काही कल्पना असतात त्या एखाद्या कागदावरती आखणं म्हणजे खऱ्या अर्थाने ही पण एक फार मोठा आध्यात्मिक गुण असतो तो. पण 1 वर्षाच्या आत त्यांना जे काही शिकायचं होतं ते शिकले आणि त्याच्यानंतर त्यांनी ते पेंटिंग सोडलं. तर त्यांच्या शिक्षकांना खूप म्हणजे दुःख झालं की अरे, हा इतका चांगला प्रगती करत आहे मुलगा. त्यांनी विचारलं की तू पेंटिंग आता का शिकत नाही आहे? तर काय उत्तर दिलं की पहा, या कलेच्या माध्यमातून मी तत्त्वज्ञानाच्या खोलात जाऊ शकणार नाही, मला माहिती आहे. उत्तराकडे लक्ष द्या. 11-12 वर्षाचा मुलगा. पेंटिंग शिकून मी तत्त्वज्ञानाच्या खोलात शिकू शकत नाही आणि मला तत्त्वज्ञानाच्या खोलात शिरायचं आहे, म्हणून मी आता पेंटिंगमध्ये माझे वेळ वाया घालवणार नाही, मी शास्त्र अध्ययन करणार, असं म्हणून नेहमी करता ते पेंटिंग त्यांनी सोडलं. 10-11 वर्षाच्या वयातच त्यांना भगवद्गीता त्यांच्या हातात लागली. त्याचं त्यांनी अध्ययन सुरू केलं आणि इकडे वडील मात्र थोडे सावध झाले की हा मुलगा आता काही शास्त्र वाचतोय, भगवद्गीता वाचतोय, म्हणजे त्याचे काही लक्षणं काही फारसे चांगले दिसत नाही आहे. म्हणून वडिलांनी पुस्तक लपवून ठेवली. पण जेव्हा वडील रात्री झोपले त्यांनी ते पुस्तक बरोबर काढले आणि दुसऱ्या खोलीत जाऊन ते आपले जे दिवे असतात, त्यावेळेस कॅरोसिनचे दिवे असायचे, त्यात ते वाचून वाचून स्वतःला जितकी समजेल तितकी त्या गीतेचं त्यांनी अध्ययन सुरू केलं. दिवसा मात्र ते अध्ययन करायचे नाही गीतेचं, कारण पुन्हा वडील पुस्तक लपवतील म्हणून. इतकी त्यांना अध्ययनाची आवड होती. एक अजून उदाहरण त्यांच्या जीवनातलं आपल्याला बघायला मिळतं, त्यातून लक्षात येतं की त्यांचं अध्ययनाकडे किती जबरदस्त कल होता. घरामध्ये मुलांना शाळेत जात असताना काहीतरी पॉकेट मनी दिलं जात असतं, काहीतरी भूक लागली किंवा काही बस भाडं वगैरे. तर काली महाराज कधी पण हे पैसे खर्च न करता पैसे वाचवायचे आणि पैसे वाचून काय करायचे तर पुस्तकं विकत घेऊन वाचायचे. इतकी त्यांची ज्ञानपिपासा जबरदस्त होती. पुढे त्यावेळेस भारतावरती इंग्रज लोकांचं राज्य होतं आणि युवक साधारणपणे जे शिक्षित ते सगळे ख्रिश्चन धर्माकडे वळत होते
आणि अशा वेळेस शशधर तर्क चूडामणी, ज्यांची भेट आत्ताच म्हणजे आपण बघितली काशीपूरला झाली होती, त्यांनी भारतीय दर्शनशास्त्रावरती काही व्याख्यानं घेतले होते. तर त्या व्याख्यानामध्ये सहभाग करून त्यांनी भारतीय दर्शनशास्त्राचं एक ज्याला म्हणतो की जुजबी अध्ययन केलं. पण त्यांचा खूप जो कल होता तो होता विशेष करून योगाकडे. आणि मग त्यांनी शशधर तर्कचूडामणी त्यांना विनंती केली की मला योग शिकायचा आहे. त्यांनी सांगितलं की अरे एकट्या मुलाला मी कुठे शिकवणार, मला इतका वेळ नाही आहे. त्यांनी एक दुसरे कालीबार वेदांत वागीश म्हणून असे एक खूप मोठे योगाचे पंडित होते, त्यांच्याकडे त्यांना पाठवलं. त्यांनासुद्धा वेळ नव्हता आणि विशेष करून इतक्या छोट्याशा मुलाला एकट्याला कुठे मी वेळ देणार, ही एक भावना. म्हणून पण एक स्पृहा आहे आणि मुलाचं कौतुक म्हणून ते कालीबार वेदांत वागीश त्यांनी काय म्हटलं की अरे आपण एक काम करूया की मी जेव्हा आंघोळीच्या आधी तेल लावतो, आता पश्चिम बंगालमध्ये ही प्रथा अजून पण आहे आणि तेव्हा तर अजून खूपच होती की आंघोळीच्या आधी अंगाला तेलाची मॉलिश म्हणजे करायला लोक यायचे आणि मग ते 10-15 मिनटं ते तेल मुरलं की त्याच्यानंतर आंघोळ करायची. म्हणजे एक म्हणजे स्वास्थ्य रक्षणाकरता ती एक मेथड अजूनही तिथे उपलब्ध म्हणजे आचरणात येत असते. तर म्हणजे तेव्हा मला 15 मिनटं वेळ असतो, तू तो 15 मिनटं जर माझ्याकडे आला तर मी तुला योग म्हणजे शिकवीन, राजयोग. आणि ते जातात आणि 15-20 मिनटामध्ये जे काही शिकवायचे ते आत्मसात करायचे, इतकी त्यांची स्पृहा होती. पण आता हे सगळे पुस्तकी ज्ञानाने काही मनाला समाधान तर काही मिळत नव्हतं. मग काय करायचं, तर यज्ञेश्वर भट्टाचार्य नावाचे त्यांचे एक मित्र होते, कॉलेजचे सहपाठी. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांना ठाकूरांबद्दल माहिती मिळाली आणि मग एके दिवशी ते एकटेच निघाले कलकत्त्याहून दक्षिणेश्वरकडे, त्यांचा पत्ता शोधत शोधत. आणि पत्ता शोधत शोधत निघाले पण भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचले. आणि जेव्हा अजून कोणाला विचारलं तर त्यांनी सांगितलं की तू खूपच वेगळ्या दिशेला येऊन गेलेला आहे. पुन्हा त्यांनी व्यवस्थित मार्ग सांगितला. तर सकाळी 7:15 निघालेला हा मुलगा जवळपास पायी पायात चपला नाही, वरती ऊन म्हणतंय मी, आणि 12-12:30 येऊन दक्षिणेश्वरी हा मुलगा पोहोचतो, थकलेला, भूक लागलेली, पण मनामध्ये खूप तीव्र एक स्पृहा की हे रामकृष्ण परमहंस कोण आहेत, त्यांना भेटावं. तर आल्या आल्या त्यांना लक्षात येतं की रामकृष्ण म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण हे कलकत्त्याला गेलेत. लहानसा हा मुलगा, तेव्हा त्यांचं वय नेमकं 20-21 वर्ष असतं. इतका थकलेला आणि पायपीट झालेली, हातपाय दुखून राहिलेत, भूक लागलेली आहे आणि वरतून घरी सांगून आलेला नाही आहे. तर आता जवळपास तिला रडूच कोसळेल अशी अवस्था, म्हणजे विशेष करून की श्रीरामकृष्णाची भेट होणार नाही. तर तेवढ्यात ते बघतो की एक दुसरा मुलगा तिथे आहे आणि त्या दोघांचा संवाद होतो. तो सुद्धा भेटायला आला होता भगवान श्रीरामकृष्णांना आणि त्या दोघांची मैत्री होते. तर तो दुसरा मुलगा जो असतो तो दुसरा तिसरा कोणी नाही, म्हणजे आपलेच रामकृष्णानंदजी महाराज म्हणजे शशी महाराज असतात. आता घरी परत जायचं त्याची हिंमत पण होत नव्हती, कारण की त्या खिशात पैसे नाही, पुन्हा पायपीट करत जायचं, पोटात भूक लागलेली. तर शशी महाराज त्यांना एक प्रस्ताव देतात की अरे तू गंगेत चांगली मस्त आंघोळ कर, तिथे प्रसादाची व्यवस्था आहे, आपण जेऊ, वाट बघू, संध्याकाळी ठाकूर येणारच आहेत. आणि तो प्रस्ताव त्याला आवडतो. पण तो म्हणतो की मला एकच प्रॉब्लेम आहे की मी घरी सांगून आलेलो नाही आहे. तर शशी महाराज म्हणतात काळजी करू नको, मी पण सांगून आलेलो नाही आहे. ही सगळी टीम जी आहे इतकी जबरदस्त होती पहा, की एक जण म्हणतो की मी सांगून आलेलो नाही आहे, तर दुसरा त्याला सांगतोय की काही काळजी करू नको, मी पण सांगून आलेलो नाही आहे. आणि तो दिवस तिथे घालवतात. पण संध्याकाळी फार अधीर होतात काली महाराज आणि विचार करतात की नाही आता मी परत जाऊ. तर पहा सत्संगाचा काय एक परिणाम होत असतो लक्षात घ्या, की जेव्हा आपण सत्प्रवृत्तीच्या लोकांमध्ये राहतो आणि दोघांचे वयामध्ये काही अंतर नाहीये, 1-2 वर्षाचा फरक आहे, आणि जेव्हा काली महाराज थोडेसे उद्विग्न झालेत किंवा घरी आता आई कदाचित खूप मला ओरडेल रागवेल ही सगळी भीती तर होतीच मनामध्ये, तेव्हा काय म्हणतात शशी महाराज,
22-23 वर्ष वय, बरं हे पहा, लक्षात घ्या. तेव्हा शशी महाराज म्हणतात की अरे तू आत्ता घरी जाऊ नकोस, तुझ्या जीवनामध्ये हीच संधी पुन्हा चालून येईल याची काही तुला गॅरंटी आहे का? पहा, या दृष्टीने जेव्हा आपण या गोष्टींचा अध्ययन करतो तेव्हा लक्षात येतं की आता याला डिव्हाइन प्रोव्हिडन्स म्हणायचं की यांच्या मनाची जडणघडण आता कोणत्या अर्थाने घ्यायचं मी हे तुम्हा सर्वांच्या मनावरती सोडतो. पण 22 वर्षाचा मुलगा की ज्यांना आपण म्हणतो की अरे अजून कवळा वयाचा आहे, तुला काय जग बघितलंय वगैरे वगैरे, पण हे किती एक प्रोफाऊंड विजडम, एक अतिशय विवेकशील एक निर्णय किंवा एक विचार सांगत आहे की तुझ्या जीवनात पुन्हा हा प्रसंग येईल. तुला माहित आहे का येईल अशी काही गॅरंटी आहे का? बिलकुल जायचं नाही. जोपर्यंत ठाकूर येत नाही आपण इथेच त्यांची वाट बघू. त्यांना पुन्हा थोडासा धीर मिळतो. पुन्हा असता संध्याकाळची वेळ झालेली आहे, भूक लागलेली असते. आरती वगैरे सगळे, कालीमातेची आरती वगैरे सगळी बघितल्यानंतर रामला दादा त्या दोघा मुलं बिचारे सकाळचे बसलेले आहेत, तर त्यांना काहीतरी कालीमातेचा तो प्रसाद खीर आणि पुरी वगैरे देतात. आणि मग थोड्याच वेळात भगवान श्रीरामकृष्ण परत येतात. आणि आल्यानंतर शशी महाराजांचा परिचय आधीपासूनच आहे. ते सांगतात की असा असा एक मुलगा आलेला आहे. आणि जेव्हा अभेदानंदजी महाराज आत जातात तर संवाद पहिला काय व्हायचा, म्हणजे कोणत्याही प्रकारची औपचारिकता नाही, नाव काय वगैरे वगैरे. निरंजन महाराजच्या बाबतीत तसं झालं होतं, पण अभेदानंदजी महाराजांच्या बाबतीत होतं असं की पहिलंच वाक्य स्वतः अभेदानंदजी महाराज म्हणतात की मला योग शिकायची इच्छा आहे, तुम्ही मला योग शिकवाल का? कल्पना करा, आपण एखाद्या माणसाच्या बिलकुल जे अपरिचित आहे आणि त्यांना भेटायला जातो तर आपण स्वतःचा परिचय देतो किंवा ते आपल्याला परिचय विचारतात, पण इकडे तसं काही घडलेलं नाही आहे. ॲज इफ इट इज प्लॅन्ड, आधीपासूनच सगळं ठरलेलं आहे. आणि पहिलंच वाक्य की मला योग शिकायचा आहे, आपण मला योग शिकवाल का? तेव्हा ठाकूर म्हणतात, आता ठाकूरांचं उत्तरही बघा, अरे तू गतजन्माचा योगी आहे, तुझं थोडंच काहीतरी राहिलंय म्हणून तुला जन्म घ्यावा लागला. मी तुला योग शिकवेन, तू उद्या सकाळी स्नान करून ये. तू उद्या सकाळी स्नान करून ये म्हणजे रात्री राहा, हे त्याचा अंतर्निहित अर्थ झालाच. आणि काली महाराज बिलकुल त्यांच्या मनात अजून धीर येतो, ती रात्र तिथेच घालवतात. आणि सकाळी स्नान करून जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांच्या जवळ येतात, ते जवळच्या पडवीत घेऊन जातात नॉर्दर्न उत्तरच्या भागेमध्ये. आणि पहा, फारसा काही परिचय नाही आहे. आणि त्याच्या जिभेवरती एक मंत्र लिहितात आणि ते मंत्र लिहिल्याबरोबर त्यांचं मन गाढ समाधीत जातं, गाढ ध्यानात जातं. आणि मग काही काळ तसंच राहिल्यानंतर मग ते जेव्हा एक सामान्य स्तरावरती येतात, भगवान श्रीरामकृष्ण त्यांना आध्यात्मिक साधनेकरता अनेक काही सूचना देतात. विशेष करून सांसारिक गोष्टीपासून खूप दूर राहायचं, कम्युनिकेशनपासून दूर राहायचं. आणि इथे अधूनमधून येत जा, तुझ्याजवळ भाडं नसेल, इथनं तुला देण्यात येईल, ही बिलकुल व्यवस्था पक्की करतात. आणि मग आता हे सगळ्या गोष्टी घडल्यानंतर घरी तिकडे पूर्ण गोंधळ माजलेला आहे. आई रडून रडून, आईला बिलकुल पूर्ण दाट शंका आहे की हा गंगेमध्ये बुडून मेला. पण जेव्हा काही म्हणजे असा काळ रडून रडून त्यांना अचानक लक्षात येतं की अरे या मुलांनी मला ठाकूर कुठे राहतात हे विचारलं होतं. मग ते म्हणजे त्या अभेदानंदजी महाराजांच्या वडिलांना सांगतात. वडील लगेच निघतात दक्षिणेश्वर करता आणि इकडून अभेदानंदजी महाराज निघतात कलकत्त्या करता. दोघांची चुकामुक होते. आणि इकडे जेव्हा त्यांचे वडील येऊन विचारतात की असा असा मुलगा आला होता का, ठाकूर म्हणतात की हो, तो मुलगा आला होता, अतिशय हुशार आणि खूप चांगला मुलगा आहे. हे म्हटल्यानंतर त्याच्या वडिलांनी काय म्हणावं की कृपा करून त्याला तुम्ही सांगा त्यांनी लग्न करावं. ठाकूरांकडे येऊन सगळे लोक अशीच काय म्हणायचे भगवान जाणे की तुम्ही त्याला म्हणा की त्यांनी लग्न करावं. तर ठाकूर म्हणतात की पहा, तो गतजन्माचा योगी आहे आणि जर त्याची इच्छा नसेल तर मी त्याला लग्न करायला का सांगू. तर वडील खूप चिडून सांगतात की पहा, गृहस्थ धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे आणि आईवडिलांची सेवा करणं त्यातून खूप चांगलं आहे. याच्यावरती ठाकूर फारसं काही उत्तर देत नाहीत आणि
ते निघून जातात या आनंदाने की मुलगा किमान घरी तरी पोहोचला आहे. आणि घरी गेल्यावरती त्याला कुलूप किल्लीमध्ये बंद करून ठेवतात. पण आता किती दिवस बंद करून ठेवणार? काही दिवस असे गेल्यानंतर एक दिवशी जेव्हा संधी सापडते तर काली महाराज सगळं काही सोडून आणि ठाकूरांकडेच मग त्यांचं येणं जाणं पुन्हा सुरू होतं. ठाकूरांच्या सानिध्यात त्यांची साधना आणि आध्यात्मिक त्यांचा तो प्रवास सुरू होतो. आणि विशेष करून जे सांगायचं म्हणजे की भगवान श्रीरामकृष्णांचं वैशिष्ट्य किंवा त्यांच्या त्यागी किंवा ग्रस्त भक्तांचं सुद्धा जे आपल्याला घेण्यासारखं आहे की भगवान श्रीरामकृष्णांनी कधी असे वर्ग नाही भरवलेत, पण हे सगळे लोक त्यांची सेवा करायचे आणि सेवेच्या माध्यमातून भगवान श्रीरामकृष्ण त्यांना जे काही शिकवायचे ते सगळ्या गोष्टी फार गांभीर्याने घेऊन आपल्या आचरणात आणायचे. आणि म्हणून त्यांचे जीवन बदलले, पण फक्त जीवन बदललेच नाही तर त्यांनी जीवनाचा उद्दिष्ट सुद्धा तो प्राप्त केला. भगवद्गीतेमध्ये 4 अध्यायाचा 35वा श्लोक जो आहे की तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. की ज्ञानीकडे जाऊन काय केलं पाहिजे तर त्यांची सेवा करून, तत्विद्धी प्रणिपातेन प्रणाम करून, परिप्रश्नेनं प्रश्न विचारून आणि सेवा करून त्यांच्याकडून जे काही आत्मज्ञान आहे ते प्राप्त करून घ्यायचं असतं. आणि भगवान श्रीरामकृष्ण हयातीत असताना, माताजी हयातीत असताना, स्वामीजी हयातीत असताना या सगळ्या जे भक्त मंडळी सुद्धा आणि त्यागी शिष्य त्यांच्या अवतीभोवती गोळा झाले, त्या सगळ्यांनी याच पद्धतीने ते ज्ञान प्राप्त केलेलं आहे. परिवर्ती काळामध्ये हळूहळू भगवान श्रीरामकृष्णांना कॅन्सरचा रोग जडला. त्यावेळेसची एक घटना अत्यंत बोलकी आणि त्यातून हे लक्षात येतं की काली महाराजांचं किती ठाकूरांवरती प्रेम होतं. आता म्हणजे काशीपूरला जेव्हा ठाकूर असताना सतत हे सगळी युवक मंडळी त्यांच्याच अवतीभोवती राहत आहे. सतत एक दिवस त्यांचे वडील येतात आणि ठाकूरांना म्हणतात की कालीच्या आईची म्हणजे तब्येत खूप बिघडली आहे, ती रडून रडून जीव देईल आहे, याला एकदा तरी सांगा की येऊन किमान एक रात्र तरी राहा, 1-2 दिवस तरी राहा, मग आम्ही याला सोडून देऊ. ठाकूर स्वतः म्हणतात काली महाराजांना की जा रे, तुझी आई तुझी खूप वाट बघतीये, आई असं योग्य नाही आहे, तू आईला भेटून ये. संध्याकाळी जातात घरी, काही काळ घालवतात. आता 1-2 दिवस राहण्याचा तो बेत, पण काही मिनिटानंतरच जे काही त्यांना अल्पोपहार देण्यात येतं ते खातात आणि लागलीच उलट्या पावली रात्रसुद्धा घालवत नाही आणि परत येतात. आणि परत आल्यानंतर ठाकूरांना वाटतं हा गेलाच नाही, तर ते विचारतात का रे तू घरी गेला नाही? तर म्हणून मी गेलो होतो, पण मला तिथे बिलकुल शांती लाभली नाही. आणि पुढे ते म्हणजे आपल्या स्मृतिकथेमध्ये पुढे ते एक वाक्य लिहितात की ठाकूरांच्या प्रेमापुढे आईवडिलांचं प्रेम हे किती सामान्य होतं याची मला त्या दिवशी जाण झाली. हे वाक्य प्रेमानंदजी महाराजांनी सुद्धा सांगितलंय बरं. हे वाक्य स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि या वाक्याची जाण आपल्याला आत्ता होऊ शकत नाही, कारण की नक्कीच आपण सर्व सामान्य जीव आहोत आणि आईच्या प्रेमापुढे कोणतंच प्रेम आपल्याला माहीतच नाहीये. म्हणून या वाक्याची महती जेव्हा खरोखर आपण एका स्तरावरती पोहोचूय आध्यात्मिक, तेव्हाच आपल्याला त्याची जाण होईल. पण ही घटना सत्य घडलेली आहे आणि म्हणून मी त्या घटनेचा उल्लेख आणि कीस इथे काढत आहे की स्वतः अभेदानंदजी महाराज म्हणतात, आणि हे वाक्य फक्त अभेदानंदजी महाराजांनीच नव्हे तर स्वामीजींनी स्वतः म्हटले, लव पर्सोनिफाईड श्रीरामकृष्णांना. आणि जिथे अहम सोडून प्रेम असतं तिथेच खरं निस्वार्थ प्रेम असतं. हे आपल्याला बौद्धिक स्तरावरती ते नक्कीच पटतं. आणि हीच गोष्ट अभेदानंदजी महाराजांनी सुद्धा सांगितलेली आहे. त्याच्यानंतर स्वामीजींप्रती त्यांचं किती प्रेम होतं हे पण आपल्याला लक्षात येतं एका घटनेतून की जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेत त्यांनी ती सभा जिंकली आणि सभा जिंकल्यानंतर प्रतापचंद्र मुजुमदार वगैरे त्यांनी अपप्रचार सुरू केला अमेरिकेमध्ये
की हे हिंदू धर्माचे खरे प्रतिनिधी नाही आहे वगैरे वगैरे, त्यांना खूप मनामध्ये द्वेष निर्माण झाला होता स्वामीजींचं यश बघून. तेव्हा स्वामीजींनी सांगितलं की अरे तुम्ही लोक कलकत्त्यामध्ये सभा भरवा, तिथे एक प्रस्ताव म्हणजे एक रिझोल्युशन पास करा की मी हिंदू धर्माचा खरा प्रतिनिधी आहे. त्या सभा भरवण्याकरता अभेदानंदजी महाराज आणि योगानंदजी महाराजांनी जबरदस्त खस्ता खाल्ली आणि तशा कलकत्त्यात 2 सभा भरून आणल्या. त्यामध्ये गणमान्य लोकांना निमंत्रित केलं आणि तो प्रस्ताव पारित करून त्याची एक प्रत अमेरिकेत पाठवली. आणि म्हणजे अशा प्रकारे यातून लक्षात येतं की त्यांना स्वामीजींप्रती किती प्रेम होतं. तसंच माताजींप्रती सुद्धा खूप प्रेम होतं. त्याची एकच म्हणजे घटनेचा उल्लेख करणं इथे फार योग्य होईल आणि ते म्हणजे की मी आधी सांगितलं की त्यांना संस्कृत भाषेवरती त्यांचं जबरदस्त प्रभुत्व होतं आणि त्याने ठाकुरांवरती पण अनेक स्तोत्र रचलेत, स्वामीजींवरती रचलेत, माताजींवरती आपण जे स्तोत्र नेहमी म्हणतो प्रकृतीम परमाम अभयाम वरदाम याची रचना केली. आणि ती रचना त्यांनी जेव्हा केली आणि माताजी तेव्हा या नीलांबर बाबूच्या उद्यानगृहात त्या राहत होत्या, तर ते आलेत आणि आईंना माताजीने ते ऐकून सगळं दाखवलं. ते सगळं ऐकून माताजी इतक्या प्रसन्न झाल्या आणि माताजीने तिथेच त्यांना आशीर्वाद दिला की तुझ्या जिव्हेवरती सतत सरस्वती वसत राहो. आणि हा आशीर्वाद असा फलीभूत झाला की परिवर्ती काळामध्ये जेव्हा अमेरिकेत गेले अभेदानंदजी, 25 वर्ष त्यांनी वेदांत प्रचार केला आणि स्वामीजीनंतर वेदांताचे असे प्रखर आणि ज्याला म्हणतो की एक अथॉरिटीने बोलणारे रामकृष्ण संघाचे हे दुसरेच असे एक ज्याला म्हणतो की साधू होते. तो दुसरं तिसरं काही नाही तर माताजींच्या आशीर्वादामुळेच त्यांना ते शक्य झालं. आणि अमेरिकेत असताना जशी रामकृष्ण संघाची ती एक परिपाटी पण आहे आणि त्यांचा एक तर व्यक्तिगत स्वभावसुद्धा होता की त्यावेळेसचे जितके पण स्कॉलर्स होते, सायंटिस्ट होते, सुप्रसिद्ध वक्ते होते, चिंतक होते, या सगळ्यांना ते भेटायचे आणि कुठून काय चांगलं मिळतं आहे हे घेण्याचा त्यांचा नेहमीच एक प्रयास असायचा. ही त्यांच्या मनाची एक जी ज्याला म्हणतो की एक विशिष्ट ठेवण होती की जिथून जे काही चांगलं मिळतं आहे ते सतत घ्यावं. आणि अर्थातच ठाकूरांनी सुद्धा म्हटलं आहे की जावत बाची तावत शिकी, की जिथून जे काही चांगलं मिळतं आहे मी ते सतत घेतच राहणार. आणि 25 वर्षाच्या त्या काळामध्ये त्यांनी फक्त एकदाच ते परत आले भारतामध्ये काही दिवसाकरता आणि मग त्याच्यानंतर अमेरिकेत त्यांनी 25 वर्ष सतत प्रचार कार्य केलं. आणि मग त्याच्यानंतर 1921 साली ते भारतात परत आले. म्हणजे 1957 साली गेले होते, 1921 साली ते परत आले. स्वामीजींनी जेव्हा देह ठेवला तेव्हा ते अमेरिकेतच होते आणि परत आल्यानंतर मग त्यांनी इथे वेदांताचं प्रचार प्रसार कार्य सुरू केलं. आणि जवळपास 1 वर्षाच्या अल्पशा आजारानंतर म्हणजे त्यांना पोटाचा काही त्रास सुरू झाला आणि त्यावेळेस इतकं काही मेडिकल सायन्स फार म्हणजे ज्याला म्हणतो की ॲडव्हान्स झालेलं नव्हतं. आपण बघतो की राणी रासमणीसुद्धा त्यांना साधारणसं एमिबिओसिस झालं. एमिबिओसिस मग ते रक्ताचं एमिबिओसिसमध्ये परिवर्तित झालं आणि त्यातून त्यांचं ते देहपात झाला. तसंच यासुद्धा एक सामान्यसा आजार झाला. त्याच्यानंतर तो जवळपास वर्षभर चालू होता आणि त्याच्यानंतर त्यांनीसुद्धा कलकत्त्यामध्ये त्यांनी तो देह ठेवला. तर अभेदानंदजी महाराजांचं जे वैशिष्ट्य जे आपल्या सर्वांना घेण्यासारखं आहे की विशेष करून ज्या गोष्टी म्हणजे सत्पुरुषांकडून शिकायच्या असतात त्या कोणत्याही प्रकारचं ज्याला म्हणतो की विनम्रतेपूर्वक आर्ग्युमेंट्स न करता, आर्ग्युमेंट्स त्यांनी सुद्धा केले पण जेव्हा त्यांना पटली ही गोष्ट तर लागलीच त्यांनी आपलं जीवन बदललं. आणि जो सुरुवातीला आपण जे 2 उदाहरणं घेतले होते अद्वैत वेदांताचे, जेव्हा ठाकूरांनी त्यांना ते अद्वैत वेदांताची अनुभूती काय असते हे त्यांना जेव्हा साक्षात दाखवली तेव्हा त्यांनी आपली ती म्हणजे चूक कबूल करून स्वतःच्या जीवनात परिवर्तन आणून आणि अद्वैत वेदांतामध्ये ते स्थापित झाले. अशा या एक महान जीवनाला
त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि ठाकूर मा स्वामीजी त्यांच्या चरणी वंदन करून, अभेदानजी महाराजांच्या चरणीसुद्धा वंदन करून प्रार्थना करूया की त्यांचं हे त्यागपूर्ण जीवन, वैराग्यपूर्ण जीवन, त्यांची ही शास्त्राप्रतीची प्रीती, आणि त्यांची ती प्रीती कोरडी नव्हती, पण आत्ताच बघितलं, जीवन बदलण्याची प्रीती किंवा त्याची जी तळमळ, त्यांची आज्ञाधारकता, त्यांचं साधून म्हणजे गुरुबंधूंप्रती प्रेम, त्यांच्या पण अनेक घटना आहे, पण आता वेळ तितका नाही आहे, तर संघाप्रती त्यांचं प्रेम हे सुद्धा आपल्या सर्वांच्या जीवनात येऊ अशी विनंती प्रार्थना करून माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.